सर्वांना नमस्कार. शेअरिंग स्टोरीज पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. ह्या चॅनलमध्ये आपण पुस्तकांवर चर्चा करतो. आज आपल्याकडे आहे फ्योदोर दोस्तोयेव्स्की यांची व्हाईट नाईट्स. हो, सेंट पीटर्सबर्गच्या त्या प्रसिद्ध स्वप्नवत पांढऱ्या रात्रींच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही एक छोटीशी कादंबरी. पांढऱ्या रात्री म्हणजे जिथे सूर्यप्रकाश पूर्णपणे मावळत नाही, एक प्रकारचा संधिप्रकाश असतो. अगदी. आणि अशा वातावरणात घडणारी ही कथा खूप वेगळी आहे. आणि बहुतेक वाचकांसाठी ना ही एक खूप हळवी रोमॅन्टिक प्रेमकथा आहे. पण आज आपण जरा याच्या खोलात जाणार आहोत. बरोबर. कारण व्हाईट नाईट्स ही केवळ एका अपूर्ण प्रेमाची गोष्ट नाही. ती एकटेपणा, वास्तवापासून पळ काढण्याची वृत्ती आणि मानवी मनाची गुंतागुंत यावर केलेले एक भाष्य आहे. आणि इथेच एक महत्वाचा प्रश्न येतो. ही कादंबरी 1888 मध्ये आली. म्हणजे इतक्या वर्षांनंतरही ती आज आपल्याला इतकी आपलीशी का वाटते? मला वाटतं याचं कारण असं आहे की दोस्तोयेव्स्की इथे केवळ एक कथा नाही सांगत, तर ते स्वप्नाळू म्हणजे द ड्रीमर नावाच्या एका मानवी प्रोटोटाईपचा अभ्यास करत आहेत. अच्छा. आणि हा स्वप्नाळू आपल्या प्रत्येकाच्या आत कुठेतरी असतो? हो, अगदी बरोबर. चला मग यात स्वप्नाळू नायकापासून सुरुवात करूया. कथेच्या सुरुवातीला तो सेंट पीटर्सबर्गच्या रस्त्यांवर एकटा फिरतोय. त्याचं नाव आपल्याला कधीच कळत नाही. जणू काही तो कुणीही असू शकतो. हो, आणि तो म्हणतो की त्याला शहर ओळखतं, इथल्या इमारती त्याचे मित्र आहेत, पण खऱ्या माणसांशी त्याचे काही संबंध नाहीत. मग हा एकटेपणा त्याने निवडलेला आहे की त्याच्यावर लादलेला आहे? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. दोस्तोयेव्स्की इथे एकटेपणाला फक्त एक सामाजिक गोष्ट म्हणून नाही बघत, तर एक मानसिक स्थिती म्हणून बघतात. म्हणजे नायकाचा एकटेपणा हा त्याचा बचाव आहे, एक प्रकारे एक ढाल आहे. कशापासून बचाव? वास्तविक जगाच्या वेदनांपासून, नकाराच्या भीतीपासून. खरं ना, नातं तुटलो तर जे दुःख होतं ते त्याला सहन करायचं नाहीये, म्हणून तो आपल्या खोलीत बसून कल्पना करतो आणि त्यातच आनंदी राहतो. वा, म्हणजे त्याचा एकटेपणा ही त्याची ढाल आहे. Bring your book to life with AI. Plotsformovies.com helps you create movie-like trailers for your book, allowing filmmakers to visualize your story just the way you imagined it while writing. Enhance the storytelling experience to a whole new level with realistic characters, immersive voiceovers, and cinematic sound effects. No more boring stock images or generic clips. Captivate your audience, spark curiosity, make readers and filmmakers eager to explore more. Plotsformovies.com, where your story becomes cinema. पण मग या ढालीला तडा जातो जेव्हा त्याची भेट नास्तेन्काशी होते. हो, एका रात्री तो तिला एका पुलावर रडताना पाहतो. ती एक तरुण निरागस मुलगी आहे जी आशा आणि जुन्या आठवणींमध्ये अडकलेली आहे. आणि तिच्या येण्याने नायकाच्या त्या सुरक्षित जगात एक भूकंप होतो. नास्तेन्का ही वास्तवाचा पहिला किरण आहे, जो त्याच्या काल्पनिक जगात प्रवेश करतो. आणि ती सुद्धा एका अर्थाने स्वप्नाळूच आहे, नाही का? अगदी. ती गेल्या एका वर्षापासून तिच्या प्रियकराची वाट पाहतेय, जो तिला त्याच जागी त्याच वेळी परत भेटण्याचं वचन देऊन गेलाय. तिचं आयुष्य त्या एका आशेवर टिकून आहे. आणि मग त्यांच्या भेटींचा सिलसिला सुरू होतो. 4 रात्री आणि 1 सकाळ या 5 भागांत कथा विभागली आहे. या 4 रात्रींमध्ये ते एकमेकांचे सोबती बनतात. ते एकमेकांना आपल्या कथा सांगतात, आपली स्वप्न, आपली भीती, सगळं काही शेअर करतात. हे संभाषण खूप सुंदर आहे, पण ते पूर्णपणे प्रामाणिक आहे का? इथेच कथेची गुंतागुंत वाढते. नास्तेन्का सुरुवातीलाच त्याला एक अट घालते की त्याने तिच्या प्रेमात पडायचं नाही. बरोबर. आणि नायक ते मान्य करतो. तो तिचा मित्र बनतो, तिची कहाणी ऐकतो, तिला धीर देतो. तो इतका चांगला श्रोता आहे की आपण त्याच्या चांगुलपणावर भाळून जातो. पण त्याच्या या वागण्यामागे काही वेगळा हेतू असू शकतो का? काय वाटतं? म्हणजे एका समीक्षकाने म्हटलंय की नायक तिला तिच्या प्रियकराला पत्र लिहायला मदत करतो, तो तिच्या प्रेमाचा आदर करतोय असं दाखवतोय. पण ही मदत निस्वार्थी आहे का, की हा एक प्रकारचा स्वार्थ आहे? म्हणजे तिला मदत करून तो तिला भावनिकदृष्ट्या स्वतःवर अवलंबून तर ठेवत नाहीये ना? अगदी बरोबर. हा एक महत्वाचा दृष्टिकोन आहे. तो तिच्या आयुष्यातला एक रिकामा कोपरा भरून काढतोय. तिच्या प्रियकराच्या अनुपस्थितीत. हो, तो तिची भावनिक गरज पूर्ण करत आहे. तो स्वतःला तिच्यासमोर एक आदर्श मित्र म्हणून सादर करतोय. पण त्याच्या मनात तिच्याबद्दल प्रेम वाढत आहे. म्हणजे हा एक प्रकारचा भावनिक खेळ आहे, नाही का? तो स्वतःला आणि तिलाही फसवतोय का? दोस्तोयेव्स्की हे प्रश्न आपल्यावर सोडतात.
आणि या 4 रात्रींच्या संवादातून आपल्याला नायकाचं स्वप्नाळू असणं अधिक स्पष्ट होत जातं. तो नास्तेन्काला त्याच्या काल्पनिक जगाबद्दल सांगतो. तो कसा राजा बनतो, कसा हिरो बनतो. त्याला खरं आयुष्य जगण्यापेक्षा त्याबद्दल कल्पना करायला जास्त आवडतं. आणि नास्त्यांशी बोलताना मिळणारा आनंद तो खरा आहे की त्याच्या कल्पनेचाच एक भाग आहे, यात तो स्वतः गोंधळलेला दिसतो. आणि हे द्वंद्व दोस्तोयेव्स्कीनी शहराच्या वर्णनातून अप्रतिमपणे मांडलं आहे. हो, सेंट पीटर्सबर्ग हे फक्त एक लोकेशन नाहीये, ते स्वतः एक पात्र आहे. त्या पांढऱ्या रात्रींचे अवास्तव, स्वप्नवत वातावरण हे नायकाच्या मानसिक स्थितीचं प्रतिबिंब आहे. तो वास्तवात जगतच नाहीये आणि हे शहर त्याला त्या भ्रमात जगण्याची संधी देतं. अच्छा. त्यामुळे त्यांचं नातं खरं आहे की केवळ त्या पांढऱ्या रात्रींचा एक क्षणिक भ्रम आहे, हा प्रश्न निर्माण होतो. ते रिकामे रस्ते, पुलावरची ती शांतता, हे सगळं त्यांच्या आतल्या रिकाम्यापणाचं प्रतीक बनून येतं. आपण त्यांच्या नात्याच्या क्षणभंगुरतेबद्दल बोललो. मला वाटतं ही भावना वाचकांपर्यंत पोहोचवण्यात दोस्तोयेव्स्कींची लेखनशैली खूप महत्त्वाची भूमिका बजावते. इतकी काव्यात्मक आहे ती. याचं कारण म्हणजे दोस्तोयेव्स्की इथे थेट संवाद साधत नाहीत. म्हणजे जे बोललं जातं त्यापेक्षा जे बोललं जात नाही त्याला जास्त महत्त्व आहे. अच्छा, उदाहरणार्थ? जेव्हा नास्तेन्का नायकाला विचारते की तो कसा आहे, तेव्हा तो लांबलचक उत्तर देतो की तो एक स्वप्नाळू आहे. तो खरं तर सांगत असतो की मी एकटा आहे. त्या दोघांमधील अव्यक्त भावना, न बोललेले शब्द आणि एकमेकांकडे पाहण्याचे क्षण हे वाचकाला कथेशी अधिक घट्टपणे जोडतात. हो, आणि यामुळेच वाचक सतत विचार करत राहतो, पुढे काय होईल? ते एकमेकांशी खरं बोलत आहेत का? तिसऱ्या रात्री नास्तेन्का जवळजवळ नायकाला स्वीकारते. हो, ती म्हणते, तुम्ही इतके चांगले का आहात? हा प्रश्न म्हणजे तिच्या मनात सुरू असलेल्या द्वंद्वाची कबुली आहे. बरोबर. ती तिच्या प्रियकराच्या आठवणीत अडकली आहे, पण तिला नायकाचा आधारही हवा आहे. आणि चौथ्या रात्री हा संघर्ष टोकाला पोहोचतो. तिचा प्रियकर येत नाही आणि ती निराश होते. त्या क्षणी ती नायकाकडे वळते. ती त्याला आपलं प्रेम देण्याचं ठरवते. आणि नायकासाठी तो क्षण म्हणजे त्याच्या आयुष्यातला सर्वोच्च आनंदाचा क्षण असतो. त्याचं स्वप्न पूर्ण होत असतं. तो वास्तवात प्रेम अनुभवत असतो. पण इथेच दोस्तोयेव्स्की एक क्रूर धक्का देतात. आणि मग येते ती सकाळ. त्या क्षणीच नास्तेन्काचा प्रियकर परत येतो. हो. आणि ती एका क्षणाचाही विचार न करता नायकाला सोडून त्याच्याकडे धावते. हा शेवट वाचकाला खूप अस्वस्थ करतो. खरं सांगते, पहिल्यांदा वाचताना मला खूप राग आला होता. नायकासोबत हा अन्याय का? हीच तर दोस्तोयेव्स्कींची खासियत आहे. ते आपल्याला कोणतीही खोटी आशा किंवा हॅपी एंडिंग देत नाहीत. पण नास्तेन्काचं वागणं स्वार्थी वाटेल, पण ते मानवी स्वभावाला धरून आहे. ती तिच्या पहिल्या आदर्श प्रेमाकडे परत जाते आणि नायक पुन्हा एकदा एकटा पडतो. त्याच्या हातातून आनंद निसटून जातो. अगदी. पण तो या घटनेकडे कसा पाहतो हे खूप महत्वाचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला नास्तेन्काकडून एक पत्र मिळतं. ज्यात ती माफी मागते आणि त्याच्या मैत्रीबद्दल आभार मानते. हे पत्र वाचून तो तुटून जात नाही. उलट तो म्हणतो, एका क्षणाचा आनंद. अरे देवा, माणसाच्या संपूर्ण आयुष्यासाठी तो क्षण पुरेसा नाही का? हे वाक्य, हे या कथेचं सार आहे. बरोबर. इथेच त्या स्वप्नाळूचं खरं स्वरूप दिसतं. तो वास्तवातील प्रेम गमावतो, पण त्या प्रेमाची आठवण मिळवतो. आणि त्याच्यासाठी ती आठवणच पुरेशी आहे. हो. तो पुन्हा आपल्या काल्पनिक जगात परत जातो, पण आता त्याच्याकडे एक खरी, सुंदर आठवण आहे, ज्यावर तो आपलं पुढचं आयुष्य काढू शकतो. म्हणजे तो हरला की जिंकला हा प्रश्न उरतो. तो वास्तवात हरला, पण त्याच्या स्वप्नांच्या जगात तो कायमचा जिंकला. म्हणजे शेवटी तो पुन्हा आपल्या सुरक्षित कवचात, आपल्या एकटेपणात परत जातो. त्या 4 रात्री म्हणजे त्याच्या आयुष्यात आलेले एक सुंदर वादळ होतं, जे निघून गेले. पण त्या वादळाने त्याला एक अनमोल ठेवा दिला आहे. हे पुस्तक अशा प्रेमावर भाष्य करतं, जे काही क्षणांसाठीच अस्तित्वात असतं, पण हृदयावर कायमची छाप सोडून जातं. अगदी. ते प्रेम पूर्णत्वाला जात नाही, पण ते निरर्थकही ठरत नाही. ती एक अशी आठवण बनते, जी आयुष्यभर सोबत राहते. दोस्तोयेव्स्की आपल्याला सांगतात की काही नाती ही फक्त काही क्षणांपुरतीच असतात. आणि त्यांचं सौंदर्य त्यांच्या त्या क्षणभंगुरतेतच असतं. ही कथा आपल्याला एका विचारात पाडून जाते. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात फक्त एका क्षणासाठी येऊन त्याच्या मनात कायमची एक सुंदर आठवण बनून राहण्यातच खरं प्रेम दडलेलं असतं का? की हा केवळ वास्तवापासून पळ काढणाऱ्या स्वप्नाळू मनाचा एक युक्तिवाद आहे?
आम्ही sharingstories.in वर पुशिंग इंडियन ऑथर्स या मोहिमेद्वारे भारतीय लेखकांच्या पुस्तकांना प्रोत्साहन देत आहोत. या कार्यक्रमाला plotsformovies.com यांचे सहकार्य लाभले आहे. हे एक AI सक्षम बुक ट्रेलर प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण पुस्तक विकत घेण्यापूर्वी त्याचा 1 मिनिटाचा ट्रेलर पाहून पुस्तकाबद्दल अधिक चांगल्या प्रकारे समजू शकता. जर तुम्हाला आमचं काम आवडत असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा. हे पुस्तक विकत घेण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथून नक्की खरेदी करा आणि वाचा. आणि जाता जाता कमेंटमध्ये भारतीय लेखकांचे तुमचे आवडते पुस्तक कोणते आहे हे आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद.